आधी सर्वात आधी ओंकार, नाद ब्रह्म, ओंकार होता. ओंकार शिवाय दुसरं काही नव्हतं. ओम नाद. म्हणजे देव असतो, भगवंत. भगवंताला आपलाच आवाज ऐकून ऐकून कंटाळा आला. तो म्हणाला हे काय, मला कोणी कंपनीच नाही. म्हणून त्याने ब्रह्माला निर्माण केलं आणि ब्रह्माला सांगितलं, ब्रह्माजी मला बोर होत आहे त्याला, सो तुम्ही काहीतरी माझ्यासाठी एंटरटेनमेंटसाठी काहीतरी सृष्टी निर्माण करा. तर ब्रह्माजीला ती हे दिली, शक्ती दिली, निर्माण करायची शक्ती देवाने द्यायला पाहिजे ना. पण ब्रह्माजीने केलेली सृष्टी चांगली नव्हती, म्हणजे सुंदर नव्हती. सगळे रडवे, असे विचित्र चेहऱ्यांची माणसं. देवाचं समाधान नाही झालं. ते म्हणाले नाही, आय एम नॉट हॅपी. आय वॉन्ट ब्युटिफुल. वॉट एव्हर यू क्रिएट शुड बी ब्युटिफुल, सो दॅट आय गेट एंटरटेन्ड. अँड देन I have appointed you as a creator, so you create. I will tell you later. Hi, good morning. Today I am making शेपी तांदळ. शेपीची भाजी असते ना, ती देवीला सांगितलं इडलीची तयारी कर, म्हणजे इन्स्टंट, त्याला काही वाटायचं वगैरे नाही. सो तिने शेपूची भाजी, रवा, गव्हाचा रवा, खोबरं, गूळ सगळं एकदा मिक्सरमध्ये फिरवून, म्हणजे ते एक जीव होतं, बारीक नाही पण, करून गूळ मीठ घालून ठेवलं. आणि ते मी आज इडली करायला ठेवलं, इडली पात्रात, कुकरमध्ये. आणि कालचं थोडं पानपडाचं पीठ उरलं होतं, म्हणून म्हटलं मला गोड खायला आवडत नाही, आय एम नॉट अलाउड ऑल्सो. बट इफ आय लाईक समथिंग, इवन इफ आय एम नॉट अलाउड, आय ईट अ लिटल. बट दिस आय विल ओनली ईट अ लिटल. भूक जाणार नाही त्याच्याने, म्हणून मी पानपोळे काढले माझ्यासाठी. तर शिकममध्ये आमची प्रिया आहे ना, सुनबाई असतं वगैरे, ती तशी अभ्यास उलेता केलं, शिगममध्ये असं म्हणते. खूप मजा येते तिच्याबरोबर, सारखे हसवत असते. तिचे वडील हरीश पण तसेच होते. डॉक्टर हरीश वॉज अ बिग हॅपी जोवियल मॅन, यु नो. शब्दात तो कोटी करायचा, ते कोटी करायचं. ती पण तशीच आहे. आणि आमचा संतोष ना जरा सिरियस प्रवृत्तीचा, वडिलांसारखा. म्हणून मला वाटायचं याला पण अशी स्टुडियस आणि सिरियस बायको मिळाली कसं होणार. घर म्हणजे मग हसणंच नाही घरात. आता आमच्या घरात माझ्यामुळे जरा गलगलाट असतो, नाहीतर हे आमचे एकदम असे. म्हणून आमच्या इथे एक मॅट्रिमोनियल हे होतं,
साईट नाही, तेव्हा साईट नव्हतं, एक मॅडम होत्या, तिच्याकडे जाऊन नाव नोंदवलं. तर त्याच्यात लिहिलं होतं रिक्वायरमेंट, तुम्हाला कुठच्या प्रकारची वधू पाहिजे. त्याच्यात मी सर्वात आधी काय लिहावं, वी वॉन्ट अ गर्ल विथ अ व्हेरी गुड सेन्स ऑफ ह्युमर. वी आर नॉट, तो इंजिनियर आहे म्हणून आम्हाला इंजिनियरच मुलगी मिळाली तर काय आम्ही नाही म्हणणार नाही, पण दॅट इज नॉट अ कंडिशन. वी वॉन्ट अ पर्सन, फॅमिली गर्ल फ्रॉम अ गुड फॅमिली अँड हू इज हॅव्हिंग अ गुड सेन्स ऑफ ह्युमर. आणि जेव्हा तिचे आई वडील आम्हाला भेटायला आले आणि हरीशचं सगळं बोलणं ऐकल्यावर मला वाटलं की याची मुलगी पण अशीच असावी बहुतेक. आणि होती तशीच. त्यामुळे आता आमचा संतोष जरा हसरा झालाय, सिरियसनेस जरा कमी झालाय, हसरा झालाय, माझ्या भाषेत सुधारलाय. बिचार पोरगा मला सज्जन आहे हो, पण जरा तो लहान होता ना, साधारण 5वी-6वीत होता, तेव्हा डॅडींच्या कंपनीचं काहीतरी एक म्युझिकल होतं, कल्याणजी आनंदी का असंच कोणतरी होतं गाणं म्हणणारा, आणि त्याच्यात एक नेहमी विनोदी करणारा कोणी असतो ना, हो की नाही. तर होता डॅडींच्या, आमच्या लाईनमध्ये डॅडींचे सगळे कलिग्स बसले होते. संतोष पण होता आमच्याबरोबर, संतोष, आनंदिता हो होती. तर डॅडींचा बॉस काय म्हणाला, बॉस नाही कोणतरी जरा त्यांच्या बरोबर काम करणार, असा म्हणाला, अरे मी मगाचपासून तुझ्या मुलाकडे लक्ष आहे माझं, एवढा तो जोक्स्टर, एवढे जोक्स करतो, एवढं हसवतो लोकांना, पण हा बिलकुल हसत नाही पोरग, काय त्याला ऐकू येतंय ना नीट. मी त्यांच्या बायकोला सांगितलं, नाही हो, ते अगदी तो आमच्या यांच्यासारखा आहे, यांना पण जरा हसू कमी, म्हणून मला हसणारी बायको हवी होती त्याच्यासाठी. अशी गंमत. पण ते मॅट्रिमोनीने झालं नाही, ते ती सगळी झाली कशी कुटुंबाने कोणी रेकमेंड करून, माझ्या बहिणीने तिच्या बहिणीला सांगून झाली ती सुंदर. अशी गंमत असते. आपल्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, दॅट इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. नुसता पैसा इज नॉट इम्पॉर्टंट. हो, पैसा नॉट इम्पॉर्टंट. इनफॅक्ट ही सोयगत होताना मी त्यांना म्हटलं, तर रे तुम्ही कितीतरी हाय डॉक्टर फॅमिली म्हणजे असणारच ना, आणि आम्ही खाऊन पिऊन सुखी माणसं, तुमची मुलगी आमच्याकडे नांदायला तिला त्रास होईल. ती म्हणाली, आई म्हणाली, नाही हो, मी पण तुझ्या घरी तरी स्वयंपाकाला बाई आहे, माझ्याकडे बाई नाही, मीच करते. तुझ्याकडे तरी टॉयलेट्स वगैरे धुवायला कोणी असेल, माझी टॉयलेट्स मीच धुते, मग ह्याच्याहून साधेपणा तुला काय पाहिजे. आमचे पाय अगदी घट्ट जमिनीत रोवलेले आहेत. आणि हरीश म्हणाला, मला पहिल्यांदा जेव्हा मी कमवायला सुरू केलं तेव्हा मी इथे एका घरी येऊन बसायचो तुमच्या कॉलनीमध्ये आणि पेशंट्स अटेंड करायचो, आणि मला किती पैसे मिळायचे, 400 रुपये असे मिळायचे. त्याच्याने मी फक्त माझ्या वडिलांची औषधं घेऊन घरी जाऊ शकत होते. असे पण दिवस आम्ही बघितले आहे. त्यामुळे तुम्ही बिलकुल चिंता करू नका, आमची मुलगी सर्व परिस्थितीत साथ देण्यासारखी आहे. अशी गंमत. आपल्याला ना हे मॅट्रिमोनी असतं ना, ते त्यांचं अगदी चांगली व्यवस्था आहे. म्हणजे मुलगा आणि मुलगी एकमेकांकडे बोलतात, त्यांच्या आवडीनिवडी कळतं आपल्याला, आवडीनिवडी कळतात.
आणि आजकालची पोरं एकदम फ्रँक आहेत एकदम, कोणाच्या बापाला घाबरत नाही. ते मुलगा नाही आवडला तर ते सरळ सांगतात, किंवा आवडला तरी सांगतात, आणि आपल्या मनात असलेलं उघड सांगतात. हां, माझं नाही, माझं दुसरीकडे चालू आहे, तू प्लीज डोंट एंटरटेन दिस अलायन्स, असं सरळ सांगतात. आणि मुलं एकमेकांना समजून घेतात. तो आजकालची मागच्यासारखं नाही आहे आता. अशी गंमत. तर हो, 27 तारखेला मराठी भाषेला साहित्य गौरव मिळालेला आहे. त्याला काहीतरी एक टायटल मिळालेलं आहे, त्याचं नाव मला माहिती नाही. तर त्या निमित्ताने आम्ही मराठी भाषेचा सत्कार करणार आहोत त्या दिवशी. कसं तर मराठी भाषेविषयी बोलून, आणि मराठी गाणी, मराठी कवी, मराठी लेखक यांचं आम्ही शृंखला करणार आहे. मराठी साहित्य शृंखला. कारण मराठी भाषा एवढी समृद्ध आहे, त्याच्यात उत्तम लेखक आहेत, उत्तम कवी आहेत, उत्तम म्युझिक डायरेक्टर्स आहेत, उत्तम, सगळंच उत्तम आहे. आणि भाषेची गोडी किती आहे मराठी, किती प्रकारची भाषा आहे. पु ल देशपांडेंनी सांगितलंय बघा, त्यांच्या त्या माय फेअर लेडीचं त्यांनी केलं तर फुलराणी, त्याच्यात त्यांनी एक्सप्लेन केलं किती भाषा आहे, मराठी भाषेचं सौंदर्य. तर आम्ही ते सौंदर्य मराठी शृंखला, मराठी साहित्य शृंखला असं करणार आहोत. मराठी साहित्य शृंखला म्हणजे आता 27 तारखेला प्रोग्राम, इनॉग्रल प्रोग्राम आहे. तर आम्ही त्या दिवशी सगळ्या प्रकारची गाणी कॅरोकेवर म्हणणार आहोत. कारण आमच्याकडे कॅरोकेवर म्हणणारी खूप लोक आहेत, खूपच आहेत, आणि त्यांना आवड आहे म्हणायची आणि लोकांना ऐकायची. तर ते करणार आहोत आम्ही. आणि मग कधी आम्ही नाट्यप्रवेश वाचून दाखवणार, एखाद महिन्यात आम्ही करणार, असं महिन्याला एकदा करूया असं मानस आहे. आता बघूया देवाच्या मनात कसं आहे तसं. नाट्यप्रवेशाचं अभिवाचन करून दाखवायचं, कोणी कथाकथन वाचून दाखवायचं, चांगल्या चांगल्या दिग्गज लेखकांचं म्हणजे काय कॉन्ट्रीब्युशन आहे मराठी, ते त्यांचा शोध घ्यायचा असं ठरवलेलं आहे. आता पुढे आले देवाजीच्या मनात, देवाला कसं वाटेल तसं तो करून घेईल. पाणी कमी झालं का वास येतो. कुकरमधलं पाणी माझ्या विसर्जनेपणामुळे खूप काय काय होतं माझ्या घरात, कळलं ना. कधी कधी मी कुकर ठेवते आणि लक्ष राहत नाही त्याच्यावर, बाहेरच्या खोलीत गेले की आत रखत, मग वास आल्यावर कळतो रे खूप करमोळ लागलाय म्हणून धावत यायचा. आता बघ मी इथेच आहे, कुकर इथेच आहे, पण मला वास आल्यावर कळलं त्यातलं पाणी गेलंय म्हणून आता पाणी राहतं असं हो. पण मी सोडत नाही हा, किचनमध्ये काम करायला मला खूप आवडतं, खूप म्हणजे खूपच आवडतं मला. त्याच्यात कोकणीमध्ये काय म्हणतात ना, ते मस्त रे, बुडबुड चकमक मस्त आवडतं. झालंय.
मला किचनमध्ये बुडबुडायला खूप आवडतं. हे बघ कसं केलं. हे बघा, हे बघ काय म्हणायचं बघ. खरंच बिचारी माझ्या सुनेनी मला कुकर नवीन आणून दिलं, पण माझी सवय काही जात नाही. विसरबळे आणि मग ती बिचारी एक से एक मला ती कुकर आणून देते. कुकर आणून देऊन काय उपयोग. माझी सून प्रिया, मम्मी तुला मी कुकर पाठवते. कुकर पाठवते. अगं नको. नाही नाही नाही, पण मीच जर कुकर भिजवायला विसरले तर त्या कुकरने काय करायचं, हो की नाही. अशी गंमत. बिचारी मग ती चंद्री आमची येते आणि घास 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 घासते, चकचकीत करून जाते पुन्हा. आणि 1-2 दिवसांनी असे. माझी सवय विसरभोळेपणा वाढत चाललाय. हो, विसरभोळेपणा वाढत चाललाय. त्यामुळे मी आता हा मोबाईल इथे आणण्याचं कारण काय माहिती आहे, मला विचार आला मनात. साहित्य, मराठी साहित्यावर आम्ही कार्यक्रम करणार आहोत ना, त्याचा विचार आला. आणि मग वाटलं माझं काम होऊन मी बाहेर जाईपर्यंत विसरणार, म्हणून मी हा मोबाईल आणला आणि लावला किचनमध्ये, की माझे विचार मी बोलले की मग मला ऐकलं की आठवणार ना, मग लिहिणार. आता मला तूर्त काय विचार आला होता माहिती आहे, मोबाईल आणण्याच्या आधी मी भागवत केलं ना, त्याच्यात प्रथम सृष्टी कशी निर्माण झाली याचं वर्णन आहे. तर त्याच्यावर एक नजर घालायची आहे मला. आणि जरा कॉमिक वे, म्हणजे सिरियस नाही, कॉमिक वेने मला ते घालायचं आहे. म्हणून मी इथे आणलं आणि इथे ठेवलं खिडकीवर आणि बोलायला सुरुवात केली की प्रथम सृष्टी निर्माण होताना फक्त नाद ब्रह्म होतं. मग देवाला कंटाळा आला एकच एक आवाज ऐकून. मग देवाने ब्रह्माजीला निर्माण केलं आणि सांगितलं तू सृष्टीची निर्मिती कर. तर ब्रह्माजीने केलेली माणसं सृष्टी तेवढी काही सुंदर नव्हती. देवाने सांगितलं नाही, मला सुंदर सृष्टी पाहिजे. आणि मग तो स्वतः चित्रकार बनून त्याने जादुई सृष्टी निर्माण केली. जस्ट विचार करा, जर त्याने ही सृष्टी निर्माण केली नसती, माणूस असता आणि बाकी सृष्टी अशी कशी तरी असती, काहीतरी अर्थ नसलेली, निरर्थक, तर कवी लोक कविता कशी लिहायचे, कोणाच्या आधारावर लिहिली असती त्यांनी. जर देवाने सूर्यचंद्र तारे निर्माण केले नसते तर उपमा कोणाच्या दिल्या असत्या कवींनी, हो की नाही. म्हणून माणूस निर्माण करताना, त्याच्या डोक्यात मेंदू निर्माण करताना विविधता यावी त्याच्या विचारांना, म्हणून त्याने सृष्टी खूप सुंदर केली. अष्टमूर्ती म्हणतात त्याला. अष्टमूर्ती काय काय केलं, पृथ्वी केली, तेज, वायू, आकाश, अग्नी, सूर्य, चंद्र आणि आपण यजमान, अशी ती अष्टमूर्ती आहे. आणि माणसाला सांगितलं की आता हे सगळं खेळाचा, आपण भातुकलीचा खेळ कसा म्हणतो, आई आपल्याला आणून देते, मग आपण स्वयंपाकघर मांडतो की नाही, तसं देवाने माणसाला सांगितलं मी तुला परिपूर्ण केलं आहे, तुला मेंदू आणि बुद्धी पण दिली आहे आणि ही सगळी सामग्री मी तुला दिली आहे, तर ही सामग्री घे आणि सुंदर सुंदर विचार तुझ्या मेंदू दिलेला आहे त्याच्याने तू प्रगट हो, सगळ्यांना आनंद दे आणि तू पण आनंदी हो, असं वरदान देवाने माणसाला दिलेलं आहे.
आता हा विचार आला आणि मी सगळी कामं करून बाहेर जाईपर्यंत विसरले तर मी काय करणार, म्हणून मी आज हा व्हिडिओ लावलेला आहे. ओके, मी आता बंद करतात. थँक्यू, बाय.